नमस्कार. नमस्कार. मी मुंबईहून आली आहे. मग काय सत्कार करूया काय? तसं नाही, मला फिल्म बनवायची आहे. बर. सांगावर तुमचं काय प्रपोजल आहे ते? बरं, मला की नाही, मला अलीबाबा आणि 40 चोर यांच्यावरती एक सिनेमा बनवायचा आहे. अलीबाबा राणीवर. आता स्टोरी अशी आहे की एक अलीबाबा असतो. काय सांगताय काय? तर हा जो अलीबाबा असतो तर तो लाकूड तोडून आपला उदरनिर्वाह करत असतो. लाकूड आलं म्हणजे वखार आली म्हणजे गणप्या फिट आहे एकदम रोला. काय एकदम काय काळजी करू नका, गणप्या फिट आहे. नमस्कार. मी तुम्हाला एक विचारायचे विसरले. आता काय? मला मिस दीपा ताडेला भेटायचं होतं. मी इतक्या वेळ तुमच्याशी बोलतेय. आय एम दीपा ताडे, MBBS NSD. बापरे, म्हणजे तुम्ही MBBS सुद्धा आहात आणि NSD पास आउट. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून शिकून आले तुम्ही. अगदी करेक्ट माणूस मिळालाय मला. तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. काय? अहो, MBBS NSD म्हणजे मॅट्रिकला बसून संतापलेली आणि नंतर नाच सोडून दिलेली. सरळ सांगायला काय प्रॉब्लेम नका. हो बाई, काय काढायलाय? भांडण का पिक्चर? मला सिनेमा बनवायचा आहे. बिग बजेट सिनेमा. माझ्या सिनेमाचं बजेट साधारण आहे बघा 5 कोटी आहे. काय हार्टला काय झालं? पाटकन पडली असते की. काय झालं काय पण? अहो, इथं शाब्दिक कोटीवरती पिक्चर चालतो आणि तुम्ही 5 कोटी. मला नाही जमणार आहे का? नाही हो, आनंदानं कळाली. बरं सांगा, तुमचं प्रपोजल सांगा काय आहे. तुम्हाला जसं सांगितलं, मी एक अलीबाबा असतो. तर तो आपला लाकूड तोडून उदरनिर्वाह करत असतो. लाकूड आलं म्हणजे वखार आली. सांगितलं की गणप्या फिट्ट्यावर रोला. कोण गणप्या? होय, गणप्या कोण असतो? कुठे तो? स्मशानात. तुम्हासनी काय करायचं? तुमचं काम झालं म्हणजे झालं. सांगा तुम्ही पुढं काय ते. पण अनुभव आहे ना त्याला? चांगला 20 वर्षाचा दांडगा अनुभव आहे त्याला. काय सांगताय? अहो मग 20 वर्ष सरपणावर लाकडं रचण्यातच गेली की. त्या अनुभवाबद्दल नाही बोलते मी विचारते त्याची कशी आहे. अहो, कोल्हापूरच्या कोणत्याही माणसाला उभा करा, पक्कड ऍक्टिंग करते. बरं, अलीबाबा आला म्हणजे लाकूड तोडणार वगैरे. लाकूड तोडणार म्हणजे हा असा तुम्हाला असा लाकडाचा ढीग पाहिजे, बरोबर आहे की नाही? करेक्ट. कुठनं आणणार ढीग सांगा? कुठनं? अहो, ते गणपे आहे की आपलं. सगळं त्याला सांगितलं की नाही की घेऊन येते ही सगळी सरपणावरची लाकडं एकदम. मग त्याचा बारकास तुम्हाला सांगतो, टेम्पो आहे टेम्पो. हो, सगळी लाकडं अशी टेम्पोनं भरून आणताय. गणप्या फ्री मध्ये, अलीबाबा फ्री मध्ये. अवॉर्ड फिक्स. तुम्ही पुढे बोला. हे असं असतं की 40 चोर येतात घोड्यावरून. बाबा, ते घोडं मरेल की 40 चोर बसल्यावर. अहो, 40 चोर येतात 40 घोड्यांवरून. 40 घोडं? हो. डोसका बिस्का फिरलं का तुमचा? सगळा बजेट काय चोरावून ते उधळलाय. 4 चोर ठीक आहेत. 4 चोर ठीक आहे. 2 रेडे बुक करते. हो बाई, तिथं रेडी नावाचं पिक्चर चालतंय. रेडा नकोय. सांगा 2 रेडे बुक करताय. तर पुढे काय होतं, हे जे 4 चोर असतात ते रेड्यांवरून जातात. आली. काळजी करू नका, गोळ्याचा गोटा नाही करत आहे मी. माझ्या डोक्यात फक्कड आयडिया. अहो, बोगद्यात शूट करू अशी गुहा फक्कड मध्ये. आवड इकडेच. मला एक सांगा, हा जो 4 चोर आहेत तर त्यांचा असतो एक मुरक्या. चायला तो पण. बर सांगा पुढे. याची सिंगल एंट्री. सेपरेट रेडा बुक करायला लागेल. त्याला मस्तपैकी घोड्यावर त्याला रेडा वगैरे नको. याला बी इज्जत द्यायची. सांगा
पाण्याला घालून आणा की रिक्षातनं. मग सांगा पुढे सांगा मी ते ऍडजस्ट करते. हा तर मग पुढे काय होतं हे जे 4 चोर असतात ते जातात रेड्यावरून गुहेमध्ये. बर आता गुहा लुटणार म्हणजे हरायला सांगतो मी. पुढे सांगा. हऱ्या कोण? सोनार आहे ते. सोनार कशाला हवंय आता? आता तुमचे चोर गुहा लुटायला येणार मग तिथं काय आपट्याची पानं ठेवायची का? अहो हरायला सांगितलं की नाही मी तिच्या मागे सगळ्या दुकानात सोनं चांदी खचाखच भरताय. गुहा अशी लाख 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 चमकते. आर्ट डिरेक्शनचं आवड इथंच फिक्स आहे. सांगताय मग आणि कसं असतं माहितीये का आता ही राज्याला महालक्ष्मी जाते की नाही प्लास्टिक असं वर उचलायचं. महालक्ष्मी गेली की प्लास्टिक पण गुहा तयार. अच्छा महालक्ष्मी या गुहेचं अलिबाबाला. तर तो सोनं चांदी खजिना घेऊन जातो आपल्या घराकडे एकदम डौलानं टगडक 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 रेड्यावरनं. रेड्यावरनं नाही बैलगाडी. आमच्याकडे बैलगाडी टगडक टगडक टगडक. पुढे सांगा काय होतंय. पुढे असं होतं की हा जो म्होरक्या असतो ना तो आपल्या चोराला सांगतो की तू अलिबाबाचं घर शोधून काढ. बर मग तो चोर काय करतो ते घर ओळखता यावं म्हणून अलिबाबाच्या घराच्या दारावरती एक फुल्ली मारतो. किरकोळ आहे तर खडूचा खर्च काय नाही. बोला पुढे. पुढे येते अलिबाबाची दासी. चायला मगाचपासून विचार करायला ह्यांचा पिक्चर संपत आला तरी अजून हिरोईनची एंट्री नाही झाली. हा बोला. हिरोईन तयार आहे आपल्याकडे. कोण? दीपिका पादुकोण. कोण कोण? दीपिका पादुकोण. तेरी अजब सी अजब. हो इकडे या पडाल पडाल इकडे या इकडे या. कोण कुठल्या बाया घेताय तुम्हाला सांगतोय. मंगीला घेऊया. ही काय करायला मंगला वाटणार करू माहित नाही बाय. मंगला काय पक्कड लावणी गाते डान्स करते म्हणून सांगतो मला. नादखोळा डान्स नकोय. ओ बाई तुम्हाला काय वाटलं लोक काय येतात डायलॉग बघायला येतात डान्स बघायला येतात डान्स. आता हे बघा हा तुमचा अलिबाबा असा आलाय सगळं सोनं लुटून असा इथं बसलंय. त्याला इथं असं गल्लीत बसवलं हे असं सोनं इथं अलिबाबा आणि हे असं त्याचं ते पब्लिक काय म्हणतात ते बसलंय. आणि तुमची मंगी म्हणजे आपली मंगी येते आणि ती अशी म्हणते कसं काय अलिबाबा बरं हाय का अलिबाबा काय पाहिलं मेला बरं हाय का काल काय पाहिलं ते खरं हाय का. मला अरबी गाणं अरबी पण हवंय काय. अरबी ठेका देऊया की. अहो कसं काय अलिबाबा बरं हाय जी मंगी असते संशय. बर म्हणून ती काय करते ती 10-15 दारांवरती सेम टू सेम फुल्या मारते. अहो 10-15 दार किती खर्च करायला तुम्ही. अहो असं एक दार घ्यायचं इकडून एक फुली मग तिकडून एक फुली इकडून एक फुली इकडनं तिकडनं फुल्या मारते तुम्ही. तुम्ही एवढ्या फुल्या मारल्या तर म्हणजे चित्रपटात लोक फुल्या मारतील ना. फुल्ली चालते असले चित्रपट. की अलिबाबा आणि म्होरक्या यांच्यामध्ये होते फायटिंग. चित्रपट काढणं म्हणजे स्टंट असते हो.
काळजी करू नका, आपलं बाप्या करतया. कसलं माहिती का, सगळं फायटिंगचं शीन तेच धडाधड 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 हाणते. अहो स्टंटचं नेहमीच आवड त्याला पाहिजे. काळजी करू नका, पुढे बघा. सगळं करण्यासाठी साधारण किती खर्च येईल? 20-25 लाखात होऊन जाते. मगाशी मी काय सांगितलं तुम्हाला? काय? मला 5 कोटींचा सिनेमा बनवायचा आहे. अहो बाई, बिग बजेट सिनेमा मराठीत पहिल्यांदा. बाई जमिनीवर या. अहो आत्ता कुठे पहिला पिक्चर काढायला आहे, सगळं बजेट त्यातच घातलं, नंतर काय करणार? फॉर्म्युला वापरायचा. काय म्हणतात भट साहेब? हे बघा, तुमचं 5 कोटींचं बजेट आहे की नाही? 50 लाख घ्यायचे. 50 लाखाचे असे 20 चित्रपट करायचे. 4-5 तरी चालतील, 2-4 अवॉर्ड तरी मिळतील. बस तुमचं करिअर घडतं त्यातनं. माझं करिअर? मग काय, 20 चित्रपट काढल्यावर जीवन गौरव मिळतोय.